नमस्कार मित्रांनो, मी अंकुश कोंडेकर। तर मित्रांनो, सरकारकडून 600 रुपये प्रति ब्रास याप्रमाणे जी वाळू मिळते, ज्याला आपण रेतीसुद्धा म्हणतो, तर ही वाळू कशा प्रकारे तुम्ही ऑनलाईन पद्धतीने तुमच्या मोबाईलच्या साहाय्याने देखील बुक करू शकता, त्याबद्दलचा संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत। ती बुक कशी करायची, त्याचं पेमेंट कशा प्रकारे होईल, त्यानंतर तुमच्या घरापर्यंत ती वाळू कशा प्रकारे आणल्या जाईल, याबद्दल संपूर्ण A to Z प्रोसेस मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। तर व्हिडिओ स्किप न करता पूर्णपणे पहा, जेणेकरून कुठलीही महत्त्वाची माहिती तुमच्याकडून मिस होणार नाही। चला तर मग सुरू करूया आजचा हा व्हिडिओ। तर व्हिडिओमध्ये पुढे जाण्याच्या अगोदर मी अंकुश कोंडेकर आणि तुम्ही पाहतात झटपट इन्फो। तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर खाली सबस्क्राईब बटन दिलेले आहे, त्यावर प्रेस करा, जेणेकरून अशाच प्रकारचे जे व्हिडिओज आहे मी तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचवू शकेल। चला सुरू करूया आजच्या व्हिडिओला। तर मित्रांनो, मी आता आलेलो आहे लॅपटॉप स्क्रीनवरती। तुम्ही हे वेबसाईट मोबाईलवर देखील ओपन करू शकता। तर सर्वात अगोदर तुम्हाला यायचं आहे या वेबसाईटवर mahakhanij.maharashtra.gov.in आणि इथे आल्यानंतर तुम्हाला एक ऑप्शन पाहायला मिळेल, सँड बुकिंग अशा प्रकारचा ऑप्शन पाहायला मिळेल। तर यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि सँड बुकिंगवर क्लिक केल्यानंतर परत फर्स्ट नंबरचा ऑप्शन तिथे तुम्हाला दिसेल, तर त्यावर क्लिक करायचं आहे। त्यानंतर तुम्हाला इथे लॉग इन नावाचं ऑप्शन दिसत आहे, तर लॉग इन या बटनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे। लॉग इन या बटनवर क्लिक केल्यानंतर अशा प्रकारचं पेज ओपन होईल। इथे तुम्हाला युजरनेम आणि पासवर्ड टाकायचा आहे। जर तुमचं ऑलरेडी अकाउंट ओपन असेल तर तुम्ही इथे युजरनेम आणि पासवर्ड टाकून लॉग इन करू शकता। जर तुम्ही न्यू कन्झ्युमर असाल तर तुम्हाला इथे सेकंड नंबरची टॅब दिसत आहे, कन्झ्युमर साइन अप, तर यावर क्लिक करायचं आहे। त्यानंतर तुमचं इथं संपूर्ण नाव, ईमेल ID आणि मोबाईल नंबर टाकायचा आहे। इथे तुमचं नाव, ईमेल ID आणि मोबाईल नंबर एंटर केल्यानंतर तुम्हाला करायचं आहे सबमिट या बटनवर क्लिक। सबमिट या बटनवर क्लिक केल्यानंतर तुम्ही जो मोबाईल नंबर इथे एंटर केलेला आहे त्याच्यावर एक OTP जाईल आणि तो OTP तुम्हाला इथे इन्सर्ट करायचा आहे। OTP इन्सर्ट केल्यानंतर तुम्हाला करायचं आहे सबमिट या बटनवर क्लिक आणि त्यानंतर तुमचं रजिस्ट्रेशन जे आहे ते कंप्लीट होऊन जाईल। त्यानंतर तुमचा इथे परत तुम्हाला लॉग इन करायचं आहे। लॉग इन करण्याकरता तुम्हाला काय करायचं आहे, तुम्ही जो नंबर टाकलेला होता तो नंबर इथे परत एंटर करायचा आहे आणि यूज OTP या बटनवर क्लिक करायचं आहे। नंबर एंटर केल्यानंतर यूज OTP किंवा तुम्ही पासवर्ड देखील जनरेट करू शकता। पासवर्ड जनरेट करणं सोपी प्रोसेस आहे मित्रांनो, तो तुम्ही ते इझिली करू शकणार आहात। मी तुम्हाला आपल्या टाईम कन्झ्युमिंग करता डायरेक्टली युजरनेम आणि यूज OTP थ्रू समजावून सांगत आहे। तर इथे बघा, एंटर दाबल्यानंतर तुमचा मोबाईल नंबर एंटर केल्यानंतर यूज OTP या बटनवर क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर तुम्ही जो मोबाईल नंबर एंटर केलेला होता त्या मोबाईल नंबरवर एक OTP जाईल। तो OTP बघा इथे इन्सर्ट करायचा आहे आणि त्यानंतर जो कॅप्चा तिथे दिसत आहे तो तसा फिल करायचा आहे। OTP आणि कॅप्चा फिल केल्यानंतर तुम्हाला लॉग इन या बटनवर क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर अशा प्रकारचं जे पेज आहे तुमच्यासमोर ओपन होईल आणि इथे तुम्हाला सर्वात अगोदर तुमची जी प्रोफाईल आहे ते बनवायचे आहे। इथे बघा एडिट नावाचं ऑप्शन दिसेल किंवा इथे देखील रजिस्टर अ प्रोजेक्ट अशा प्रकारचा ऑप्शन तुम्हाला पाहायला मिळेल। बरेचसे ऑप्शन इथं आपल्याला पाहायला मिळेल। सर्वात अगोदर आपण काय करायचं आहे, आपण आपला जो प्रोफाईल आहे तो कंप्लीट करून घेऊया। तर एडिट या बटनवर क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला संपूर्ण इन्फॉर्मेशन जे आहे ते फिलअप करून घ्यायचे आहे। बघा, आपण कन्झ्युमर नेम, मोबाईल नंबर आणि टाकलेलं होतं। इथे तुम्हाला तुमचं डिस्ट्रिक्ट जे आहे ते सिलेक्ट करायचं आहे। त्यानंतर तुमचा जो तालुका येतो तो इथे सिलेक्ट करायचा आहे। त्यानंतर तुमचं जे गाव आहे ते इथे सिलेक्ट करायचं आहे आणि इथे तुमचा पिनकोड जो आहे तो एंटर करायचा आहे आणि त्यानंतर ज्या तुमच्या गावाचा जर कंप्लीट ॲड्रेस असेल तो इथे एंटर करायचा आहे आणि इथे पॅन कार्ड असेल तर पॅन कार्ड नंबर तुम्हाला टाकायचा आहे आणि नसेल तर तुम्ही इथे फक्त आधार कार्डला बघा स्टार दिलेला आहे, तर आधार कार्ड जरी एंटर केलं तरी चालून जाईल, कारण की बाकीचे जे ऑप्शन्स आहे मित्रांनो ते सगळे ऑप्शनल आहे। त्यानंतर आधार कार्डचा नंबर अपडेट केल्यानंतर तुम्हाला तुमचं आधार कार्ड देखील इथे अपलोड करायचं आहे। तर मित्रांनो, तुम्ही इथे तुमचं आधार कार्ड एंटर केल्यानंतर तुम्हाला तुमचं जे आधार कार्ड आहे त्याच्या PDF किंवा इमेज फाईल तुम्हाला इथे अपलोड करायची आहे। अपलोड या बटनवर तुम्ही क्लिक करून ते सिलेक्ट करू शकता आणि त्यानंतर अपडेट या बटनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे। अपलोड झाल्यानंतर अशा प्रकारे तुम्हाला तिथं ऑप्शन दिसेल। अपलोड झाल्यानंतर व्ह्यू की तुम्ही पाहू शकता अपलोड झालं की नाही, आणि चुकी जर झालं तर तुम्ही इथे डिलीट देखील करू शकता। त्यानंतर अपडेट या बटनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे। त्यानंतर युजर अपडेट सक्सेसफुली अशा प्रकारे एक मेसेज येईल। त्यानंतर तुम्ही बघा
इथे लेफ्ट साईडला तुम्हाला बरेचसे ऑप्शन पाहायला मिळत आहेत. रजिस्टर अ प्रोजेक्ट यावर क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला इथे जर तुम्ही घरकुल योजनेमध्ये येत असाल तर घरकुलच्याबद्दल माहिती टाकायची आहे. जर तुम्हाला जनरल तुमच्या कामाकरता किंवा अदर कामाकरता जर रीती पाहिजे असेल तर तुम्ही इथे त्याबद्दल इन्फॉर्मेशन फिल करायची आहे. तर प्रोजेक्ट टाईपमध्ये बघा इथे सेल्फ कन्झम्पशन, घरकुल, गव्हर्नमेंट प्रोजेक्ट आणि प्रायव्हेट प्रोजेक्ट. जर तुम्ही घरकुल मध्ये येत असाल तर घरकुल सिलेक्ट करायचं आहे आणि तुम्हाला स्वतःच करता रीती पाहिजे असेल तर सेल्फ कन्झम्पशन या बटणीवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्यानंतर प्रोजेक्ट नेम जे आहे ते ऑप्शनल आहे, तिथे तुम्ही एंटर नाही केलं तरी चालेल. त्यानंतर तुम्हाला टाईप ऑफ कन्स्ट्रक्शनमध्ये बिल्डिंग असेल तर बिल्डिंग किंवा अदर कामाकरता पाहिजे असेल तर अदर कामाकरता. त्यानंतर तुम्हाला टोटल एस्टिमेटेड क्वांटिटी ब्रासमध्ये टाकायची आहे. तर इथे तुम्हाला किती ब्रास रेती पाहिजे त्याबद्दल इन्फॉर्मेशन टाकायची आहे. 1 पाहिजे, 2 पाहिजे, 3 पाहिजे, 4 पाहिजे, 100, 200 ज्याप्रमाणे. तर मॅक्झिमम तुम्ही इथे 100 टाका. त्यानंतर तुम्हाला वाढू बुकिंग करायचं आहे ते देखील तिथे अपडेट तुम्ही करू शकता. त्यानंतर साईट ॲड्रेस नावाचा ऑप्शन दिसेल तर तुम्हाला इथे मॅप ओपन होईल आणि मॅपमधून तुम्हाला तुमचं जे लोकेशन आहे तर ते सिलेक्ट करायचं आहे आणि ॲड या बटनवर क्लिक करायचं आहे. मॅप सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला इथे गट नंबर विचारेल, कारण की इथे स्टार लागलेला आहे. जर तुम्हाला माहिती असेल गट नंबर किंवा तुम्ही इथे घर क्रमांक देखील टाकू शकता. त्यानंतर तुम्हाला इथे डॉक्युमेंट नेम विचारेल, तर इथे तुम्हाला डॉक्युमेंटवर जे नाव आहे ते टाकायचं आहे. इथे तुमचा जो डॉक्युमेंट नंबर आहे, जर तुमचं आधार कार्ड असेल तुम्हाला इथे आधार कार्ड नंबर जो आहे तो एंटर करायचा आहे आणि त्यानंतर डॉक्युमेंट अपलोड या बटनवर क्लिक करून तुम्हाला ते आधार कार्ड देखील अपलोड करायचं आहे. तर बघा अपलोड या बटनवर क्लिक केल्यानंतर नवीन पेज ओपन होतं आणि तिथे तुम्ही तुमचं जे डॉक्युमेंट आहे, जर पॅन कार्ड असेल तर पॅन कार्ड, आधार कार्ड असेल तर आधार कार्ड, वोटिंग कार्ड वगैरे जे तुमच्याकडे डॉक्युमेंट असेल ते डॉक्युमेंट तुम्ही इथे अपलोड करू शकता. अपलोड झाल्यानंतर बघा इथे प्लस नावाचे साईन आहे, ते ॲड म्हणून या बटनवर क्लिक करायचं आहे आणि या बटनवर क्लिक केल्यानंतर तुमचं बघा अशा प्रकारे एक ऑप्शन तुम्हाला इथे पाहायला मिळेल. सिरियल नंबर, डॉक्युमेंट नेम, डॉक्युमेंट नंबर आणि ॲक्शन. हे झाल्यानंतर तुम्हाला सबमिट या बटनवर क्लिक करायचं आहे. सबमिट या बटनवर क्लिक केल्यानंतर प्रोजेक्ट रजिस्टर सक्सेसफुली अशा प्रकारचं ऑप्शन दिसेल, तर तुम्हाला इथे ओके प्रेस करायचं आहे. त्यानंतर तुम्ही इथे डॅशबोर्डवर सुद्धा येऊ शकता आणि किंवा इथेच तुम्हाला बघा लेफ्ट साईडला रजिस्टर प्रोजेक्टच्या खाली बुक सँड अशा प्रकारचं ऑप्शन दिसेल, तर यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुमचा जो प्रोजेक्ट आहे तो सिलेक्ट करायचा आहे. प्रोजेक्टमध्ये तुम्ही जे नाव टाकलेलं होतं ते इथे येईल आणि तुम्हाला किती ब्रास क्वांटिटी पाहिजे ते इथे तुम्ही टाकू शकता. इथे तुम्ही 1, 2, 3, 4, 5 जेवढे पाहिजे तुम्हाला क्वांटिटीमध्ये ते इथे टाकू शकता. सपोज मला 3 ब्रास क्वांटिटी पाहिजे तर मी इथे 3 सिलेक्ट केलेलं आहे आणि इथं रेंज जे आहे ते सिलेक्ट करू शकता. तुम्ही ज्या लोकेशनवर राहता त्या लोकेशनपासून तुम्ही डिस्टन्स 100 किलोमीटर, 200 किलोमीटर असं देखील सिलेक्ट करू शकता. मी इथे 50 किलोमीटर केलेलं आहे आणि सर्चवर क्लिक केलेलं आहे. सर्चवर क्लिक केल्यानंतर बघा तुमच्यासमोर जेवढे काही डॉक स्टेशन आहे, स्टॉक यार्ड आहे, तर इथे सर्व काही सँड स्टॉक यार्ड जे आहे ते त्याचे ॲड्रेस ते तुम्हाला इथं पाहायला मिळेल. ज्याप्रमाणे इथे आणि ते तुमच्यापासून किती किलोमीटर आहे ते देखील तुम्हाला इथे पाहायला मिळतं. बघा अशा प्रकारचं ऑप्शन तुम्हाला पाहायला मिळतं. हे बघा अशा प्रकारचं ऑप्शन ते किती किलोमीटर आहे, तुम्ही त्या लोकेशनपासून जर टाकत असाल तर ते किती किलोमीटर आहे, सर्व ऑप्शन तुम्हाला इथं पाहायला मिळेल. आणि जिथे अवेलेबल क्वांटिटी किती आहे वगैरे सर्व बघा. इथे अवेलेबल क्वांटिटी 3 ब्रास आहे, सेलिंग रेट काय आहे, सोबतच या स्टॉक ॲडला अवेलेबल क्वांटिटी 610 आहे आणि सेलिंग रेट बघा काय आहे आणि तुमच्या लोकेशनपासून किती किलोमीटर आहे. ज्या लोकेशनवरून तुम्हाला रेती घ्यायची आहे, ज्या स्टॉक यार्डमधून तुम्हाला ज्या डेपोमधून रेती घ्यायची आहे त्या डेपोला तुम्हाला अशा प्रकारे सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर बघा तुमच्यासमोर प्रोजेक्ट नेम, डॉकॅटचा तुमचा डेपोचा ॲड्रेस ते कुठं आहे आणि तुमच्या तिथून किती किलोमीटर आहे आणि तुम्ही किती क्वांटिटीमध्ये ब्रास जे आहे ते सिलेक्ट केली आहे त्याचं ऑप्शन येईल. त्यानंतर बघा इथे रेट येईल क्वांटिटी 3 ब्रास आणि तुम्हाला जे पैसे पे करायचे आहे ऑनलाईन तर ते इथे तुम्हाला पाहायला मिळेल. तर बघा इथे कॅल्क्युलेशनसुद्धा दिलेलं आहे. तर सँड सेलिंग रेट 600 रुपये ब्रासप्रमाणे तुमचे एकूण 1800 रुपये इथे तुम्हाला फी भरायची आहे. सोबतच 180 रुपये याला DMF अशा प्रकारचा कुठला तरी एक चार्ज आहे. त्यानंतर SI चार्जेस म्हणून 50 रुपये हा देखील चार्ज आहे आणि डेपो मॅनेजमेंट चार्ज बघा इथे डेपो मॅनेजमेंट चार्ज म्हणून याने एक नवीन ऑप्शन ॲड केलेला आहे.
तर डेपो मॅनेजमेंट चार्जेसमध्ये तुम्हाला 1616.91 रुपये फी भरायची आहे आणि एवढे टोटल मिळून बघा तुमचे होत आहे 3646 रुपये, 3646 रुपये. यावर क्लिक केल्यानंतर कन्फर्म बुकिंग यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि कन्फर्म बुकिंग यावर क्लिक केल्यानंतर डू यू वॉन्ट टू प्रोसीड फॉर पेमेंट अशा प्रकारचं ऑप्शन येईल, तर त्यावर तुम्हाला यस करायचं आहे. यस केल्यानंतर तुमच्यासमोर एक पेमेंट पेज ओपन होईल आणि त्यानंतर तुम्हाला इथे बघा बिलिंग अँड इन्फॉर्मेशन वगैरे टाकायची असेल ते देखील तुम्ही इथे टाकू शकता आणि ज्या पद्धतीने तुम्हाला पेमेंट करायचं आहे क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, नेट बँकिंग, UPI वॉलेट किंवा जे काही असेल RTGS वगैरे त्या पद्धतीने तुम्ही पेमेंट करू शकता. मी इथे बघा UPI सिलेक्ट केलेला आहे. त्यानंतर जनरेट QR कोडवर क्लिक करायचं आहे आणि जर QR कोड थ्रू पेमेंट करायचं असेल तर इथे QR कोड थ्रू देखील तुम्ही पेमेंट करू शकता. पेमेंट झाल्यानंतर ऑटोमॅटिक हे जे पेज आहे मित्रांनो ते रिडायरेक्ट होईल आणि तुमच्यासमोर एक रिसिप्ट जे आहे पेमेंट रिसिप्ट अशा प्रकारे पेमेंट सक्सेसफुली अशा प्रकारचं ऑप्शन दिसेल. त्यासोबत तुम्हाला एक मेसेज देखील येईल बुकिंगचा. त्यानंतर इथे किती पेमेंट केलेलं आहे, रिसिप्ट, बिलिंग नंबर सर्व काही येईल आणि याचा स्क्रीनशॉट देखील तुम्ही काढू शकता किंवा जर तुम्हाला स्क्रीनशॉट नसेल काढायचा तर तुम्हाला याचे PDF देखील तुमच्या जे अकाउंट आपण ओपन केलेलं होतं त्या अकाउंटला मिळून जाईल. तर बघा हे एक PDF म्हणून मी सेव्ह करून ठेवत आहे. त्याचप्रमाणे हे PDF सेव्ह झाल्यानंतर बॅक टू पेमेंट या ऑप्शनवर तुम्हाला पाहायला मिळेल किंवा मित्रांनो आपण ज्यावेळेस बुकिंग केलो आपल्या डॅशबोर्डवर यायचं आणि डॅशबोर्डवर आल्यानंतर जर तुमचं लॉगआउट झालं असेल तर तुम्ही परत लॉग इन करू शकता. डॅशबोर्डवर आल्यानंतर बघा इथे टोटल नंबर ऑफ रजिस्टर्ड प्रोजेक्ट दिसत आहे, टोटल नंबर ऑफ बुकिंग तुम्हाला इथे पाहायला मिळत आहे. तर टोटल नंबर ऑफ बुकिंगमध्ये तुम्ही त्यावर क्लिक केल्यानंतर तुम्ही किती बुक वाळू जे आहे ते बुक केलेलं आहे. त्यानंतर इथे तुमची जे ट्रान्झॅक्शन आहे ते किती तारखेला झालेलं आहे आणि पेमेंट वगैरे झालेलं आहे की नाही ते सुद्धा इथे तुम्हाला पाहायला मिळत आहे आणि इथे तुम्ही जे ट्रान्झॅक्शन केलेलं आहे त्याची स्लिप जी आहे तर तुम्ही इथे डाउनलोड करू शकता. PDFची एक ऑप्शन दिसेल तर त्यावर क्लिक करून अशा प्रकारची एक PDF तुमच्यासमोर येईल जे की तुम्ही तिथं वाळू स्टेशनला जाऊन दाखवू शकता किंवा तुमच्या मोबाईलमध्ये डाउनलोड करून ते देखील तिथे दाखवू शकता. तर अशा प्रकारे हे PDF येईल आणि याला तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये सेव्ह करून ठेवू शकता. त्यानंतर तुमच्याकडे जर काही साधन नसेल अवेलेबल रेतू वाळू वगैरे आणायला तर इथे बघा जे त्यांचे पोर्टर आहे तिथे जे वाळू डेपोमध्ये ट्रान्सपोर्टर असतात तिथले ट्रान्सपोर्टरच्या खाली एक ऑप्शन तुम्हाला इथे पाहायला मिळेल. एक आईजचा लोगो जो आहे तो पाहायला मिळेल. त्यावर क्लिक केल्यानंतर त्या वाळू डेपोवर किती ट्रान्सपोर्टर आहे सर्वांचे नाव आणि नंबर बघा इथे तुम्हाला पाहायला मिळेल. इथून देखील तुम्ही डायरेक्टली तिथे कॉन्टॅक्ट करू शकता किंवा तिथल्या डेपोवर जाऊन देखील तुम्ही डायरेक्टली कॉन्टॅक्ट करू शकता. तर मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही घर बसल्या देखील तुम्हाला जर वाळू बुकिंग करायची असेल तर वाळू तुम्ही बुकिंग करू शकता. तर मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही ऑनलाईन पद्धतीने वाळू बुकिंग करू शकता आणि त्यामध्ये जे मी तुम्हाला ट्रान्सपोर्टरचे कॉन्टॅक्ट नंबर दाखवलेले होते त्या कॉन्टॅक्ट नंबरवर कॉन्टॅक्ट करून तुमची वाळू जे आहे ते घरपोच तुम्ही आणू शकता. सोबतच जवळपासच्या जर तुमच्या डेपो हा जवळपास असेल तर तिथे देखील डायरेक्टली व्हिजिट करून याबद्दलची पुढची प्रोसेस काय आहे ते जाणून घेऊ शकता. तर मित्रांनो अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओज आणि टेक्निकल माहिती मिळवण्याकरता अजून देखील सबस्क्राईब केलं तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त तुमच्या सर्व मंडळीपर्यंत पोहोचा जेणेकरून त्यांना देखील वाळू बुकिंग जे आहे ते त्यांच्या मोबाईलवरून करता येईल. चला तर भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये.